आजच्या काळात पॅसिव्ह इन्कम आणि व्हेंचर कॅपिटलिझम सारखे शब्द प्रचंड लोकप्रिय आहेत. नोकरी करता करता आपला पैसा अशा ठिकाणी गुंतवायचा जिथून तो पैसा आपल्यासाठी काम करेल. आजच्या फायनान्शियल फ्रीडमचा हा मंत्र सांगितला जातो. जस्ट माहितीसाठी सांगतो, हा मंत्र आपल्याला ऐकू जरी आत्ता येत असला तरी तो 150 वर्षापूर्वी एका मराठी माणसाने सांगितलेला आहे. त्यांचं नाव होतं मोरोबा कान्होबा विजयकर. मोरोबा विजयकर हे मुंबईच्या स्मॉल कॉज कोर्टचे न्यायाधीश होते. त्या काळात सरकारी नोकरी असणं म्हणजे जीवनाचं सार्थक झालंय अशी सगळ्यांची धारणा होती. फक्त पगारावर समाधानी राहणं हे काही मोरोबांना पटणार नव्हतं, कारण त्यांच्याकडे उत्तम बिझनेस माइंडसेट होता. 1850 नंतरचा हा काळ होता जेव्हा मुंबईमध्ये कापड गिरण्या आणि वाफेवर चालणाऱ्या जहाजांचं तंत्रज्ञान येत होतं. ह्या उद्योगांमध्ये भारताचं भविष्य आहे हे मोरोबांनी ओळखलं होतं. त्यांना पूर्ण वेळ व्यवसाय करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी आजच्या व्हेंचर कॅपिटलिस्ट सारखं काम सुरू केलं. आपल्या बचतीचा मोठा हिस्सा त्यांनी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनीमध्ये गुंतवला आणि यासोबत अजून व्यवसायांमध्ये त्यांनी इक्विटी घेतली. यानंतर त्यांनी बराच नफा कमावला. योग्य उद्योगामध्ये योग्य वेळी गुंतवणूक करण्याची ही शिकवण एका मराठी माणसाने संपूर्ण जगाला दिलेली आहे. ही रील जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.